In this lecture, we will discuss second use of dimensional analysis, that is to establish the relationship between related physical quantities. आता फिजिकल क्वांटिटीज म्हणल्यानंतर तुमच्या लवकर लक्षात येत असेल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर पहा, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज वी विल कन्सिडर द period T of oscillation of simple pendulum depends on length L, acceleration due to gravity G, that is the period T of oscillation of simple pendulum depends upon acceleration due to gravity G. In short, T depends on L and G. The T time, L length, G acceleration due to gravity. तर तुम्हाला माहित आहे T फिजिकल क्वांटिटी आहे, L फिजिकल क्वांटिटी आहे, G फिजिकल क्वांटिटी आहे. तर या तिघामध्ये कोणत्या तिघामध्ये, T, L आणि G या तिघामध्ये रिलेशन म्हणजे एक फॉर्म्युला तयार होतो. या तिघांना कंबाईन करणारा एक फॉर्म्युला तयार होतो, त्याला आपण इथे म्हणला आहे रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. T, L, G या तीन फिजिकल क्वांटिटीज कशा आहेत, रिलेटेड एकमेकांना, या फॉर्म्युल्यासाठी इथे. तर हाऊ टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन दीज रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे T, L, G. तर आपल्याला आतापर्यंत एवढं माहित झालं, हा जो टाइम पिरियड आहे T, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G, या तिघांमध्ये काय नाता असेल, हे नातं आपल्याला इथे आता शोधायचं आहे. त्यालाच आपण म्हणणार एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन T, L आणि G. तर पहा, let us derive the relation between T, L and G. तर आपण असं कन्सिडर करूया, T आणि L या दोघांमध्ये नातं असं आहे, T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि त्याची पॉवर A, नंबर 1. त्यानंतर आपण असं कन्सिडर करूया, T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G, त्याची पॉवर B. सेकंड कंडिशन, तर T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, त्याची पॉवर A, T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G, ची पॉवर B. तर आपल्याला माहित नाहीये T आणि L मधलं ऍक्च्युअल नातं काय, T आणि G मधलं ऍक्च्युअल नातं काय, हे आपल्याला माहित नाहीये. तर आपण जनरली काय केलं, कन्सिडर केलं या दोघांमध्ये असं नातं असेल, त्यानंतर A ची B ची काय व्हॅल्यू येते ते आपण पाहूया. त्यानंतर ती व्हॅल्यू इथे आपण पुट करूया, मग आपल्याला या दोघांमध्ये ऍक्च्युअल नातं काय आहे हे कळेल. या दोघांमध्ये ऍक्च्युअल नातं काय आहे हे आपल्याला कळेल. तर पहा, या दोघांना आपण मर्ज करूया. T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L ची पॉवर A, G ची पॉवर
बी, तर पहा जिथे जिथे आजपासून पुढे असं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा त्याला आपण म्हणत असतो प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी, हा साइन रिमूव्ह करण्यासाठी याची जागा घेत असतो एक कॉन्स्टंट, आणि याला आपण म्हणत असतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तर ते कॉन्स्टंट पाहिजे टी इज इक्वल टू, हा सिम्बॉल गायब होईल, तिथे इज इक्वल टू येईल आणि हा जेव्हा गायब होईल तेव्हा तिथे एक कॉन्स्टंट येत असतो. तर तो कॉन्स्टंट आपण के कन्सिडर करूया. त्यानंतर एल ची पॉवर ए, जी ची पॉवर बी. तर हे इक्वेशन आपल्याला भेटलं आहे. टी इज इक्वल टू के, एल ची पॉवर ए, जी ची पॉवर बी किंवा एल रेस टू ए, जी रेस टू बी, where k is constant, k is constant of proportionality. K is constant of proportionality and we know that, आपल्याला हे माहित आहे हा k जो कॉन्स्टंट आहे हा कसा असेल, के असेल डायमेन्शनलेस क्वांटिटी, डायमेन्शनलेस क्वांटिटी. याला कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स असणार नाहीयेत. जसं आपण पाहिलं पाठीमागे 1/2 किंवा 2 हे नंबर्स होते, हे नंबर्स होते, यांना डायमेन्शन्स नव्हते. त्याचप्रमाणे हा पण एक कॉन्स्टंट नंबर येईल आणि हा कॉन्स्टंट नंबर एक्सपेरिमेंट करून डिटरमाइन केला जाईल आणि तो कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंट असल्यामुळे याचे काहीही कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स नसणार आहेत, ना एल ना एम ना टी, बरोबर. म्हणून याचा विचार करण्याची गरज आपल्याला इथे नाहीये. हा असाच कॅरी फॉरवर्ड होईल, एक्सपेरिमेंट केला जाईल, त्या एक्सपेरिमेंट मधून याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल. ती व्हॅल्यू आपण इथे डायरेक्ट पुट करायची. ही असेल के ची व्हॅल्यू फाइंड करण्याची मेथड. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ के इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. वी कॅन राईट हिअर व्हॅल्यू ऑफ के इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. तर आपल्याला भेटली व्हॅल्यू के ची, म्हणजे के चा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि ही व्हॅल्यू असेल इथे के इज इक्वल टू 2π. हा एक्सपेरिमेंट आपल्याला करण्याची गरज नाही बाळांनो. तर याच्यावर जास्त फोर्स करू नका, जास्त भर देऊ नका. के इज इक्वल टू 2π असतं, एवढंच लक्षात ठेवा. तर आता आपल्याला पाहिजे ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू. तर हे कसे फाइंड करायचे हे आपण पाहूया. तर टी इज इक्वल टू 2π एल रेस टू ए जी रेस टू बी. इक्वेशन स्टार म्हणा याला. तर टू फाइंड व्हॅल्यू ऑफ ए, टू फाइंड व्हॅल्यू ऑफ बी, वी विल यूज डायमेन्शनल एनालिसिस. तर याच्या लेफ्ट साइडला पहा, ही असेल लेफ्ट साइड, लेफ्ट हँड साइड, ही असेल राईट हँड साइड. तर लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स, लेफ्ट हँड साइडचे डायमेन्शन्स हे आपल्याला कंपेअर करायचे आहेत विथ डायमेन्शन्स ऑफ ऑल दिस फिजिकल क्वांटिटीज ऑन राईट हँड साइड. तर सर्वप्रथम LHS, that is dimensions of T. तर डायमेन्शन्स ऑफ टी फाइंड करण्यासाठी काय करणार आपण, डोळे झाकणार, डोळे बंद करणार आणि लिहिणार एल एम टी. टी म्हणल्यानंतर
टी काय आहे, स्वतः एक फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी आहे, तर ही दुसऱ्या कुणावरही डिपेंड राहत नाही, म्हणून टी एक आहे. तर टी चे डायमेन्शन्स 1, एम अवेलेबल नाही 0, एल अवेलेबल नाही 0 ऑन लेफ्ट हँड साइड. तर आपल्याला डायमेन्शन्स भेटले आहेत या साइडचे. आता आपल्याला डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत या साइडचे. तर पहा, डायमेन्शन्स ऑफ ऑन राइट हँड साइड, डायमेन्शन ऑफ एल रेज टू ए कसे फाइंड करणार, इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्यामध्ये एल रेज टू ए. तर याचे डायमेन्शन्स फाइंड करत असताना आपण काय करतो, डोळे बंद करतो आणि लिहितो एल एम टी. तर इथे फक्त एल आहे, सो एल 1, एम नाहीये 0, टी नाहीये 0 आणि याची पॉवर ॲज इट इज ये. त्यानंतर याला सॉल्व करून घ्या. काय येईल, एल 1 इंटू ए एम 0 इंटू ए 0, टी साठी 0 इंटू ए 0. तर हे भेटले आपल्याला डायमेन्शन्स ऑफ दिस टर्म. नेक्स्ट अजून एक टर्म आहे डायमेन्शन्स ऑफ जी, दॅट इज acceleration due to gravity. Now dimension of, तुम्हाला हा वर्ड कंप्लीट लिहायचा आहे, डायमेन्शन्स. डायमेन्शन ऑफ जी रेज टू बी कसं लिहिणार, स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्यामध्ये जी त्याची पॉवर बी. तर याचे डायमेन्शन्स लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी लिहिणार एल एम टी, डोळे बंद करणार आणि लिहिणार एल एम टी, वेअर एल इज लेंथ, एम इज मास, टी टाइम. तर बी पॉवर इथे ॲज इट इज लिहायची आहे. जी इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर याचं युनिट काय असेल, तर पहा, युनिट ऑफ जी सर्वांना माहित आहे, मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर म्हणजे एस आय युनिट ऑफ लेंथ, एस म्हणजे एस आय युनिट ऑफ टाइम. तर लेंथ म्हणल्यानंतर एल, एस टाइम म्हणल्यानंतर टी. तर एल अवेलेबल आहे, टी अवेलेबल आहे, पण टी कसा आहे, सेकंद स्क्वेअर, आणि तो कुठे आहे, हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर. तर व्यवस्थित लक्ष द्या, एल किती आहे, एलचे डायमेन्शन्स 1. याच्यामध्ये मास आहे का, नाहीये, तर मास 0. टाइम आहे का, आहे. टाइमचा जो युनिट आहे त्याचा स्क्वेअर आहे, पण तो डिनॉमिनेटरला आहे, तो न्यूमरेटरला जाईल, मग काय होईल, मायनस. सो -2 इथे येईल. ऑलरेडी याची पॉवर बी आहे, तर हे असं असेल ए रेज टू बी ब्रॅकेट त्याची पॉवर सी. तर हे कसं सॉल्व करतो आपण, ए रेज टू बी इंटू सी, या दोघांचा प्रोडक्ट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर इथे पण तेच करायचं आहे. एल चे डायमेन्शन्स 1 म्हणजे त्याची पॉवर 1 इंटू बी काय येईल, एल बी बरोबर. एम ची पॉवर 0, परत हा बी इंटू 0 काय येईल, 0. सो एम 0. त्यानंतर इथे टीची पॉवर काय आहे, -2, परत त्याची पॉवर बी, हे काय येईल, -2b. तर इथे लिहा -2b. तर हे आले आपल्याला भेटले डायमेन्शन्स ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याची पॉवर बी. तर हे डायमेन्शन्स आपण या स्टार, ज्याला आपण स्टार असं कन्सिडर केलं आहे, त्या इक्वेशन मध्ये पुट करायचे आहेत. टीचे डायमेन्शन्स, एलचे डायमेन्शन्स, जीचे डायमेन्शन्स 2π कॉन्स्टंट नंबर आहे,
हा डायमेन्शन लेस असेल तर ते विसरू नका, नाहीतर तुम्ही याचे पण डायमेन्शन फाइंड करण्याचा प्रयत्न कराल. लिहून ठेवा, डायमेन्शन लेस. तर पहा, टी इज इक्वल टू 2 पाय एल ए बी जी ची पॉवर बी. तर टीचे डायमेन्शन्स काय आहेत, इथे लिहा L0 M0 T1. 2 पाय आपण सतत 2 पाय लिहिण्यापेक्षा के लिहूया, शेवटी के ची व्हॅल्यू पुट करूया. सो डायमेन्शन्स ऑफ L याची पॉवर काय आहेत, L A M0 T0, त्यानंतर G ची पॉवर B, त्याचे डायमेन्शन्स काय आहेत, L B M0 T मायनस 2B ॲज इट इज पुट केला आहे. तर इथून पहा, लेफ्ट साईडला L0 M0 T1 इज इक्वल टू K. इथे पहा, इथे एक टर्म आहे, इथे एक टर्म आहे. या दोघांना कंबाईन करत असताना L एकत्र घ्या, M एकत्र घ्या, T एकत्र घ्या. तर L पहा, L इथे L चे डायमेन्शन्स A आहेत, इथे L चे B आहेत. तर काय होईल, A प्लस B. त्यानंतर M चे 0, इथे पण 0, तर इथे पण काय असतील 0. त्यानंतर T चे इथे 0, इथे मायनस 2B, तर काय येईल 0 मायनस 2B म्हणजेच मायनस 2B. आलं लक्षात. L साठी A प्लस B, M साठी 0 प्लस 0 0, T साठी 0 मायनस 2B, काय येईल मायनस 2B. तर आता काय करायचं आहे आपल्याला, सिम्पली कंपॅरिझन करायचं आहे. इकडे L चे डायमेन्शन्स A प्लस B आहेत, इकडे L चे डायमेन्शन्स 0 आहेत. तर या दोघांना कम्पेअर करायचं आहे. तर बाय कम्पेअरिंग the dimensions of the corresponding quantities on both sides, then we get, L चे कंपॅरिझन करा. L चे डायमेन्शन्स या साईडला A प्लस B आहेत, या साईडला L चे डायमेन्शन्स 0 आहेत. तर आपल्याला काय भेटेल, A प्लस B इज इक्वल टू 0. बरोबर. इथून मी लिहू शकतो A इज इक्वल टू मायनस B. पुढे इकडे M चे डायमेन्शन 0, इकडे M चे डायमेन्शन 0. याचा अर्थ काय असेल, याचं इथे काहीच काम नाही. हा M म्हणजे इथे बिनकामाचा मामा. तर हा M गायब करून टाका. त्यानंतर राहिला T चे इकडे डायमेन्शन्स किती आहेत, 1. लेफ्ट साईडला, राईट हँड साईडला T चे डायमेन्शन्स काय आहेत, मायनस 2B, सो मायनस 2B. तर इथून लिहा B ची व्हॅल्यू किती येईल, मायनस 1/2. वी गेट व्हॅल्यू ऑफ B. त्यानंतर A ची व्हॅल्यू किती आहे, पहा इथे A ची व्हॅल्यू किती आहे, मायनस A इज इक्वल टू मायनस B. हा मायनस ॲज इट इज. B ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 1/2. तर पहा, मायनस ॲज इट इज, निगेटिव्ह साईन ॲज इट इज ठेवला आहे. B ची व्हॅल्यू किती आहे, मायनस, मग ही ठेवा इथे. मायनस मायनस काय होईल, प्लस, सो प्लस 1/2. सो A इज इक्वल टू 1/2 and B is equal to minus 1/2.
तर आपण या व्हॅल्यूज इथे पुट करूया. हे पहा इथे t इज इक्वल टू 2 ला आपण k लिहूया सध्या. l ची पॉवर काय आहे a ची व्हॅल्यू काय आहे 1/2. तर a ची व्हॅल्यू इथे पुट करा. a ची व्हॅल्यू आपण फाइंड केली. a ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 1/2. मग या इक्वेशन मध्ये a आणि b च्या व्हॅल्यू ज्या आपल्याला भेटल्या आहेत त्या व्हॅल्यू इथे परत सबस्टिट्यूट करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल रिलेशन भेटेल. हे आपण जनरली असंच कन्सिडर केलं आहे. l ची पॉवर a असेल, g ची पॉवर b असेल असं आपण कन्सिडर केलं होतं. आता आपल्याला a ची आणि b ची पॉवर भेटली आहे. त्या दोन व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. ऍक्च्युअल रियल इक्वेशन आपल्याला भेटेल. तर l ची पॉवर 1/2 g ची पॉवर b म्हणजे b ची व्हॅल्यू काय आहे मायनस 1/2. Now we know that the value of k is 2 pi experimentally. इथे लिहा एक्सपेरिमेंटली ही व्हॅल्यू फाइंड केली आहे. ती आहे 2 pi. सो t इज इक्वल टू k ची व्हॅल्यू 2 pi, l ची पॉवर हाफ, g ची पॉवर -हाफ. यालाच आपण लिहू शकतो t इज इक्वल टू 2 pi. तर पहा लक्षात ठेवा a⁻²⁰ यालाच आपण असं लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ a. तर इथे पहा l ची पॉवर 1/2, g ची पॉवर -1/2 आहे. तर तो डिनॉमिनेटरला घेऊन या, g प्लस होईल तो 1/2. तर t इज इक्वल टू 2 pi. वर लिहा स्क्वेअर रूट ऑफ l, डिनॉमिनेटरला लिहा स्क्वेअर रूट ऑफ g. या दोघांना मर्ज करा. t इज इक्वल टू 2 pi. या दोघांना एकाच स्क्वेअर रूट मध्ये घेऊन या l डिवाइडेड बाय g. अँड दिस इज द ॲक्च्युअल रिलेशनशिप बिटवीन टाइम t, लेंथ l, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g. यालाच आपण म्हणतो. हे आपण कसं फाइंड केलं बाय युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. आपण लिहू शकतो बाय युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस we have established a relationship between t, time t, length l, and acceleration due to gravity g. तर हे आहे ॲक्च्युअल रिलेशन किंवा रिलेशनशिप बिटवीन टाइम t, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम l, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g. तर दिस इज मोर अबाउट हाऊ टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. अशा प्रकारे आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून कुठल्याही हे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल टाइम, लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टाइम फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, लेंथ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. तर या फिजिकल क्वांटिटीमध्ये आपण एक नवीन रिलेशन तयार केलं बाय युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. तर काही कळलं नसेल तर विचारा, अभ्यास करत राहा, पुढे जात राहा.
ऑल दी बेस्ट. थँक यू.